नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल CSK कम्प्युटर स्टडी नॉलेजमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आज क्वेश्चन पाहणार आहोत ते आहेत सराव प्रश्न। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पाहायला मिळणार आहेत। हे क्वेश्चन आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत, परीक्षेच्या दृष्टीने खूप फायदेमंद ठरणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण हा एका व्हिडिओमुळे आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर आपण आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते आहे सराव प्रश्नाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात। क्वेश्चन नंबर 1 बघू शकता आपण। डॉट डॉट कमी प्रमाणात डेटा स्टोअर करण्यासाठी वापरले जाते। तर काय वापरले जाते? मायक्रो कम्प्युटर। मायक्रो कम्प्युटर हे कमी प्रमाणात डेटा स्टोअर करण्यासाठी वापरले जाते। विद्यार्थी मित्रांनो आजची व्हिडिओ ही खूप लांब ठरणार आहे। खूप लांब म्हणजे आजची व्हिडिओ आपल्यासाठी खूप फायदेमंद आणि थोडी लांब ठरू शकते, बट आपण आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण आपल्याला एका व्हिडिओमुळे आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात। सेकंड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण बघू शकता। 1024 गिगाबाईट म्हणजे किती असते ते आपल्याला सांगायचे आहे। म्हणजे बघा 1024 GB म्हणजे 1 TB होणार आहे। 1024 GB म्हणजे 1 TB होणार आहे। क्वेश्चन नंबर 3 बघा। बायनरी सिस्टीममध्ये 1 हा दर्शवितो, तर ऑन ही पोझिशन दर्शवणार आहे। बायनरी सिस्टीममध्ये 1 ही ऑन दर्शविते आणि बायनरी सिस्टीममध्ये 0 ही ऑफ दर्शविते। विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर। कम्प्युटरच्या 5व्या पिढीत डॉट डॉट होते, तर काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स। कम्प्युटरच्या 5व्या पिढीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स होते। क्वेश्चन नंबर 5 बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर। ड्रॉप कॅप म्हणजे आपल्याला सांगायचं आहे, ड्रॉप कॅप म्हणजे काय असणार आहे? स्मॉल कॅप्स, टायटल केस, ऑल कॅप्स की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, यापैकी नाही। ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 6 बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर। क्वेश्चन नंबर 6। स्टेटस बार हा मायक्रोसॉफ्ट वर्ड ॲप्लिकेशन विंडोच्या डॉट डॉट साईडला डिस्प्ले केलेला असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बॉटम साईडला असते ते। स्टेटस बार हा मायक्रोसॉफ्ट वर्ड ॲप्लिकेशन विंडोच्या बॉटम साईडला डिस्प्ले केलेला असतो। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर 7 बघा। क्वेश्चन नंबर 7। क्वेश्चन नंबर 7 आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, बघा। क्वेश्चन नंबर 7। MS वर्डमध्ये कोणत्या रिबनमध्ये चार्ट काढता येतो? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। MS वर्डमध्ये कोणत्या रिबनमध्ये चार्ट काढता येतो? खूप वेळेस हा एक्झाममध्ये विचारले गेलेला क्वेश्चन आहे। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे इन्सर्ट। MS वर्डमध्ये इन्सर्ट या रिबनमध्ये चार्ट आपल्याला काढता येतो। क्वेश्चन नंबर 8 बघा। क्वेश्चन नंबर 8 आपण बघू शकता आपल्या स्क्रीन समोरच। क्वेश्चन नंबर 8 बघा। MS वर्डमध्ये टेक्स्ट स्टायलिंगची शैली वापरण्याच्या पद्धतीला डॉट डॉट असे म्हणतात। MS वर्डमध्ये टेक्स्ट स्टायलिंगची शैली वापरण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणू? तर त्याला आपण काय म्हणू? वर्ड आर्ट असे आपण म्हणू विद्यार्थी मित्रांनो। MS वर्डमध्ये टेक्स्ट स्टायलिंगची शैली वापरण्याच्या पद्धतीला वर्ड आर्ट असे म्हणतात। क्वेश्चन नंबर 9 बघा। सिलेक्टेड टेक्स्टला एका जागेवरून दुसरीकडे मूव्ह करायचे असल्यास डॉट डॉट कमांडचा उपयोग MS वर्डमध्ये होतो।
व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सिलेक्टेड टेक्स्टला एका जागेवरून दुसरीकडे मूव्ह करायचे असल्यास आपण कशाचा वापर करतो? कट प्लस पेस्ट कमांडचा आपण MS वर्डमध्ये उपयोग होतो. क्वेश्चन नंबर 10 बघा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला झूम करून सांगतो कारण आपल्याला क्लिअरली याचे आन्सर आपल्याला माहीत पडेल. क्वेश्चन नंबर 10 बघा. MS Excel 2010 मध्ये एका वर्कशीटमध्ये एकूण ... रोज असतात. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. खूपदा एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे. MS Excel 2010 मध्ये एका वर्कशीटमध्ये एकूण किती रोज असतात? तर 10,48,576 रोज असतात. ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा. MS Excel मध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी शॉर्टकट की आहे. MS Excel मध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी शॉर्टकट की F7 आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण नोट करून ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 12 बघा. एक्सेल 2010 मध्ये सर्व कमांड टॅब्स आणि रिबनच्या स्वरूपात दिलेल्या असतात. चूक की बरोबर आपल्याला सांगायचे आहे. तर हे विधान बरोबर आहे. हे विधान अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 13 बघा. वर्कबुक या प्रकारची फाईल ... मध्ये उपलब्ध असते. तर विद्यार्थी मित्रांनो ती MS Excel या प्रकारची फाईल असते. इथे काय म्हटलं आहे? वर्कबुक या प्रकारची फाईल ... मध्ये उपलब्ध असते. तर MS Excel विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 14 बघा. ... या ऑप्शनला सिलेक्ट केल्याने मायक्रोसॉफ्ट एक्सेल क्वाईट होते. तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिम्पलचा क्वेश्चन आहे. ... या ऑप्शनला सिलेक्ट केल्याने मायक्रोसॉफ्ट एक्सेल क्वाईट होते म्हणजे बंद होते. तर ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे. एक्झिट या ऑप्शनला सिलेक्ट केल्याने मायक्रोसॉफ्ट एक्सेल क्वाईट होते. क्वेश्चन नंबर 15 बघा. क्वेश्चन नंबर 15 बघा. पुढीलपैकी ... मध्ये ट्रान्झिशन्स वापरली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो स्लाइड आपले राईट आन्सर असणार आहे. स्लाइड. पुढीलपैकी सर्व आपले ऑप्शन काय ते बघून घ्या एक वेळ. पुढीलपैकी सर्व ... मध्ये ट्रान्झिशन वापरली जातात. आपले ऑप्शन आहे. ऑप्शन ए आहे ऑब्जेक्ट, ऑप्शन बी आहे टेक्स्ट, ऑप्शन सी आहे स्लाइड आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ अबाव. तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे राईट आन्सर आहे ते आहे स्लाइड. पुढीलपैकी सर्व स्लाइडमध्ये ट्रान्झिशन वापरली जातात. क्वेश्चन नंबर 16 बघा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ... टॅबचा वापर स्लाइडमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो इन्सर्ट क्वेश्चनमध्ये आपले आन्सर लपवले जातात. ... टॅबचा वापर स्लाइडमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी वापरले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो इन्सर्ट आपले ऑप्शन करेक्ट होणार आहे. इन्सर्ट. क्वेश्चन नंबर 17 बघा. उपलब्ध प्रेझेंटेशनमधील स्पेलिंग चेक करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या कीचा वापर करावा लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो F7 आपले राईट आन्सर होणार आहे. कारण या अगोदरचे बी जे क्वेश्चन आले होते ते याच्याशी रिलेटेड आले होते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून उपलब्ध प्रेझेंटेशनमधील स्पेलिंग चेक करण्यासाठी पुढीलपैकी F7 कीचा वापर करावा लागतो. क्वेश्चन नंबर 18 बघा. क्वेश्चन नंबर 18. क्लिप आर्ट ऑप्शन्स ... टॅबमध्ये उपलब्ध असतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा क्लिप आर्ट ऑप्शन्स इन्सर्ट टॅबमध्ये उपलब्ध असतो विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 19 आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर. विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आपण करू शकता विद्यार्थी मित्रांनो. पॉवर पॉईंटमध्ये स्लाईडच्या डिफॉल्ट लेआउट ... हा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो टायटल आपले राईट आन्सर आहे. टायटल. पॉवर पॉईंटमध्ये स्लाईडच्या डिफॉल्ट लेआउट टायटल हा असतो.
क्वेश्चन नंबर 20 बघू शकता आपण. डिजिटल कम्युनिकेशनमध्ये डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतानाचा वेग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण रीड करूया क्वेश्चन नंबर 20ला. डिजिटल कम्युनिकेशनमध्ये डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होताना याचा वेग म्हणजे काय असते ते आहे बाउड रेट. व्हेरी कन्फ्युजन क्वेश्चन आहे, कारण कधी कधी खूप मुलं हर्ट्स असा ऑप्शन सिलेक्ट करतात. तर आपल्याला काय करायचे आहे, एक वेळा आपण पुन्हा एकदा रीड करूया. डिजिटल कम्युनिकेशनमध्ये डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतानाचा वेग म्हणजे बाउड रेट हा होय. तर आपल्याला बाउड रेटला क्लिक करायचे आहे. क्वेश्चन नंबर 21 बघू शकता आपण. जीमेल कमीत कमी डॉट डॉट कॅरेक्टर्स असलेला पासवर्ड ॲक्सेप्ट करतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जीमेल कमीत कमी डॉट डॉट कॅरेक्टर्स असलेला पासवर्ड ॲक्सेप्ट करतो. तर आपले जे राईट आन्सर आहे ते आहे 8 डिजिट. विद्यार्थी मित्रांनो 8 डिजिट जीमेल कमीत कमी 8 कॅरेक्टर असलेला पासवर्ड ॲक्सेप्ट करतो. विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर विद्यार्थी मित्रांनो 83 बघा. म्हणजे मी सेट केलेलं नाही, याचे नंबर आहेत ते जे इम्पॉर्टंट वाटले मला ते आपल्यासाठी क्वेश्चन आणलेला आहे मी. तर आपण बघू शकता जे एक्झाममध्ये खूप प्रमाणामध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे ते मी आपल्यासाठी आणलेला आहे. तर ओपन ऑप्शन हा डॉट डॉट मेनूमध्ये आहे. तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो फाईल. ओपन ऑप्शन हा फाईल मेनूमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॉट डॉटच्या सहाय्याने आपणास एखाद्या टेक्स्टला दिलेला फॉर्मॅट दुसऱ्या टेक्स्टला जसाच्या तसा अप्लाय करता येते. तर ते फॉर्मॅट पेंटर आहे. आपले जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे फॉर्मॅट पेंटर. क्वेश्चन नंबर 85 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोरच. सब टोटल डायलॉग बॉक्समध्ये डॉट डॉट या ऑप्शनसाठी ज्या कॉलमवर आधारित सब टोटल हवी आहे त्या कॉलमचे नाव द्यावे लागते. तर आपण आपले ऑप्शन बघू शकता. याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए ॲट इच चेंज इन. म्हणजे सब टोटल डायलॉग बॉक्समध्ये ॲट इच चेंज इन या ऑप्शनसाठी ज्या कॉलमवर आधारित सब टोटल हवे आहे त्या कॉलमचे नाव द्यावे लागते. क्वेश्चन नंबर 86 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोरच. एच लुकअप फंक्शनच्या सिंटॅक्समध्ये दिलेला डॉट डॉट हा टेबल ॲरीमधील त्या रोचा क्रमांक असतो ज्या रोमधून लुकअप व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूचे आउटपुट मिळते. तर आपण आपले ऑप्शन बघू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे रो इंडेक्स. म्हणजे बघा एच लुकअप फंक्शनच्या सिंटॅक्समध्ये दिलेला रो इंडेक्स हा टेबल ॲरीमधील त्या रोचा क्रमांक असतो ज्या रोमधून लुकअप व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूचे आउटपुट आपल्याला मिळते. क्वेश्चन नंबर 87 बघा विद्यार्थी मित्रांनो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डॉट डॉट या ऑप्शनच्या सहाय्याने सेल्समधील संख्यावर किंवा अक्षरांवर कंपॅरिझनचे रूल्स देऊन फॉर्मॅटिंग सेट करू शकतो. तर आपले ऑप्शन आहे ते आहे कलर स्केल. आपले जे राईट आन्सर असणार आहे ते आहे कलर स्केल. क्वेश्चन नंबर 88 बघू शकता आपण. खालीलपैकी डॉट डॉट हे लुकअप या कॅटेगरीतील फंक्शन नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूपदा एक्झाममध्ये विचारले गेलेलं क्वेश्चन आहे. खालीलपैकी डॉट डॉट हे लुकअप या कॅटेगरीतील फंक्शन नाही. एच लुकअप, व्ही लुकअप, एच लुकअप आणि मॅच हे लुकअप कॅटेगरीतील फंक्शन आहेत आणि लुकअप या कॅटेगरीतील फंक्शन नाही म्हणजे अँड हे फंक्शन नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जे आपले राईट आन्सर आहे ते आहे अँड. ऑप्शन हे आपले करेक्ट आन्सर आहे अँड. म्हणजेच खालीलपैकी अँड हे लुकअप या कॅटेगरीतील फंक्शन नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 89 आपण बघू शकता. डॉट डॉट या फिल्टरच्या सहाय्याने फिल्टर केलेल्या रेकॉर्ड्सचे आउटपुट ओरिजिनल टेबलपेक्षा वेगळ्या ठिकाणी घेता येते.
तर ॲडव्हान्स फिल्टर आहे. आपले जे राईट आन्सर आहे ते आहे ॲडव्हान्स फिल्टर. ॲडव्हान्स फिल्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 19 बघा. डॉट डॉट ऑप्शनचा वापर करून तुम्ही स्लाइड शो ब्रॉडकास्ट करून तो रिमोट व्ह्यूवरला ऑनलाईन पद्धतीने वेब ब्राउझरमध्ये पाहता येते. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर. ऑप्शन सी आपले राईट आन्सर आहे. म्हणजेच ब्रॉडकास्ट स्लाइड शो ऑप्शनचा वापर करून तुम्ही स्लाइड शो ब्रॉडकास्ट करून तो रिमोट व्ह्यूवरला ऑनलाईन पद्धतीने वेब ब्राउझरमध्ये पाहता येतो. विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 91 बघा. पॉवर पॉईंटमध्ये डॉट डॉट कलर मोड्स उपलब्ध आहेत. तर आपले जे ऑप्शन आहे ते आहे कलर. ऑप्शन बी आहे ग्रे स्केल. ऑप्शन सी आहे ब्लॅक अँड व्हाईट. आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर वरील सर्व ऑप्शन आपले करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. पॉवर पॉईंटमध्ये हे सर्व ऑप्शन उपलब्ध असतात. म्हणजे ऑप्शन ए कलर, ग्रे स्केल, ब्लॅक अँड व्हाईट हे सगळे ऑप्शन म्हणजे हे सगळे कलर मोड्स उपलब्ध असतात पॉवर पॉईंटमध्ये. तर याचे जे राईट आन्सर आहे ते ऑप्शन डी म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 92 बघा. क्वेश्चन नंबर 92 पेज मेकर डॉट डॉट कंपनीने तयार केले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पेज मेकर डॉट डॉट कंपनीने तयार केलेले आहे. तर ॲडोब पेज मेकर हे ॲडोब कंपनीने तयार केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 93 बघा. न्यू पेज मेकर डॉक्युमेंट तयार करण्यासाठी डॉट डॉट मेनूचा वापर केला जातो. तर आपले जे ऑप्शन आहे ते आहे फाईल न्यू. ऑप्शन हे आपले करेक्ट आन्सर आहे फाईल न्यू. विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे, म्हणून जे व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. आपले सर्व कन्फ्युजन दूर होणार आहेत आणि आपल्याला चांगले मार्क्ससुद्धा मिळू शकतात एक्झाममध्ये. आणि मी हे जे नोट्स बनवलेलं आहे आपल्यासाठी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी मी जे नोट्स बनवलेलं आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन खूपदा विचारले गेलेले क्वेश्चन आहेत आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन मी आपल्यासाठी तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर क्वेश्चन नंबर 94 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर. डॉट डॉट हे ई कॉमर्स साईटचे उदाहरण आहेत. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. हे ई कॉमर्स साईटचे उदाहरण आहेत. ऑप्शन ए आहे अमेझॉन, ऑप्शन बी आहे फ्लिपकार्ट, ऑप्शन सी आहे स्नॅपडील आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व ऑप्शन हे ई कॉमर्स साईटचे उदाहरण आहे. क्वेश्चन नंबर 95 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर. इंटरनेट प्रथम डॉट डॉटने उपलब्ध केले. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. GK क्वेश्चन आहे. आपण बघू शकता इंटरनेट प्रथम डॉट डॉटने उपलब्ध केले आहे. तर VSNLने तयार केले आहे. इंटरनेट प्रथम VSNLने उपलब्ध केले आहे. क्वेश्चन नंबर 96 बघा. मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन म्हणजे काय? मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन डॉट डॉटद्वारे केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए बघा. आपले ऑप्शन बघूयात आपण. ऑप्शन ए आहे मॉड्युलेटर, ऑप्शन बी आहे डिमॉड्युलेटर, ऑप्शन सी आहे मॉडेम आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मॉडेम आपले राईट आन्सर आहे ते आहे मॉडेम. म्हणजेच मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन मॉडेमद्वारे केले जाते. आपले जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे मॉडेम. क्वेश्चन नंबर 97 बघा. ईमेल म्हणजे डॉट डॉट मेल. ईमेल जे आपल्याला लॉंग फॉर्म सांगायचे आहे. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेल म्हणजे काय होणार आहे? इलेक्ट्रॉनिक मेल. ऑप्शन सी आपले राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 98 बघा. क्वेश्चन नंबर 98 गुगल ड्राईव्हची फ्री स्टोरेज कॅपॅसिटी डॉट डॉट आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.
आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोरच. गुगल ड्राईव्हची फ्री स्टोरेज कॅपॅसिटी डॉट डॉट आहे, तर ते आहे 25 GB, 25 GB असते विद्यार्थी मित्रांनो. गुगल ड्राईव्हची फ्री स्टोरेज कॅपॅसिटी ही 25 GB आहे. क्वेश्चन नंबर 99 बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स डॉट डॉट आहे. ऑप्शन ए आहे आपले ऑप्शन आपण बघू शकता. ऑप्शन ए आहे विचार करण्याची क्षमता. ऑप्शन सी आहे निर्णय घेणे. ऑप्शन सी आहे ए आणि बी दोन्ही. आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेणे हे आहे. म्हणजे ए आणि बी दोन्ही आहे. ऑप्शन सी आपले राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर बघा 100 डॉट डॉट म्हणजे कम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्सचा समूह होय. तर विद्यार्थी मित्रांनो प्रोग्राम म्हणजे कम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह होय. क्वेश्चन नंबर 101 बघू शकता आपण. रोम म्हणजे डॉट डॉट होय. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. तर आपल्याला रोमच्या लॉंग फॉर्म सांगायचे आहे. रोम म्हणजे काय होणार आहे? रीड ओनली मेमोरी. म्हणजे ऑप्शन बी आपलं राईट आन्सर आहे. रीड ओनली मेमोरी. क्वेश्चन नंबर 162 बघा. विद्यार्थी मित्रांनो मी खूप घाई गडबडीमध्ये क्वेश्चन तयार केलेले आहे, म्हणून मी बरोबर सिरियल नंबर वाईज काही दिलेलं नाही. आपण समजू शकता विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 162 बघा. DPI म्हणजे डॉट पर इंच होते काय? तर होय, ही विधान अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. DPI म्हणजे डॉट पर इंच होणार आहे. क्वेश्चन नंबर 163 बघा. यापैकी कोणते पॉवरफुल सॉफ्टवेअर प्रेझेंटेशन फाईल तयार करण्यासाठी वापरतात? विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चनमध्ये आपले आन्सर लपवले जातात. खूपदा असे मी म्हणतो ते खरेच आहे. म्हणजेच बघा, यापैकी कोणते पॉवरफुल सॉफ्टवेअर प्रेझेंटेशन फाईल तयार करण्यासाठी वापरतात? तर ते आहे MS पॉवरपॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. MS पॉवरपॉईंट म्हणजेच काय विचारलं आहे आपल्याला की यापैकी कोणते पॉवरफुल सॉफ्टवेअर प्रेझेंटेशन फाईल तयार करण्यासाठी वापरतात? प्रेझेंटेशन आपण कशामध्ये तयार करतो? MS पॉवरपॉईंटमध्ये. तर आपले जे राईट आन्सर येणार आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे MS पॉवरपॉईंट. क्वेश्चन नंबर 164 बघा. नेटवर्कचा डॉट डॉट फायदा आहे. ऑप्शन ए आहे लवकर डेटा ट्रान्सफर होते. ऑप्शन बी आहे घरबसल्या शॉपिंग होते. ऑप्शन सी आहे कुठूनही रिझर्वेशन होते. आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व होते. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी आपले राईट आन्सर आहे. यापैकी सर्व ऑप्शन आपले करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 165 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर. ॲक्टिव्ह विंडो क्लोज करण्यासाठी आपण डॉट डॉट शॉर्टकट कीचा वापर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. आपले जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी म्हणजे अल्टर प्लस F4. म्हणजे ॲक्टिव्ह विंडो क्लोज करण्यासाठी आपण अल्टर प्लस F4 या शॉर्टकट कीचा आपण वापर करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 166 बघू शकता. डॉट डॉट फॉर्मॅटचा वापर करून आपण डॉक्युमेंट ओपन अँड रीड करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट होय. म्हणजेच आपण पुन्हा एकदा रीड करूया. PDF फॉर्मॅटचा वापर करून आपण डॉक्युमेंट ओपन अँड रीड करू शकतो. बरोबर आहे. आणि PDF याचे लॉंग फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. क्वेश्चन नंबर 167 बघा. क्वेश्चन नंबर 167. ऑपरेटिंग सिस्टीमचे बेसिक फंक्शन कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन ए आहे मेमोरी मॅनेजमेंट. ऑप्शन बी आहे फाईल मॅनेजमेंट. ऑप्शन सी आहे हार्डवेअर मॅनेजमेंट. आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व. तर ऑप्शन सी आपले राईट आन्सर आहे हार्डवेअर मॅनेजमेंट. ऑपरेटिंग सिस्टीमचे बेसिक फंक्शन म्हणजे हार्डवेअर मॅनेजमेंट होय. क्वेश्चन नंबर 168 बघा.
आपल्याला कोणाला ईमेल पाठवायचा असल्यास त्यांच्या ईमेल आय डी डॉट डॉट बॉक्समध्ये टाईप करावा. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. जर आपण ईमेल पाठवत असाल तर आपल्यासाठी व्हेरी सिंपल क्वेश्चन वाटणार आहे. आपल्याला कोणाला ईमेल पाठवायचा असल्यास त्यांच्या ईमेल आय डी टू बॉक्समध्ये टाईप करावा लागतो आपल्याला. क्वेश्चन नंबर 169 बघा. ईमेलमधील पासवर्ड डॉट डॉट करिता असतात. तर आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए नेटवर्किंग, ऑप्शन बी आहे शेअरिंग, ऑप्शन सी आहे सिक्युरिटी आणि ऑप्शन डी आहे मेलिंग. तर आपले ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन सी. करेक्ट आन्सर होणार आहे सिक्युरिटी. ईमेलमधील पासवर्ड सिक्युरिटी करिता असतात. क्वेश्चन नंबर 170 बघा. इंटरनल मेमोरी ही डॉट डॉट चिप्सपासून बनलेली आहे. तर ती असते विद्यार्थी मित्रांनो सिलिकॉन चिपपासून बनलेली असते. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूपदा एक्झाममध्ये विचारले गेलेलं क्वेश्चन आहे की इंटरनल मेमोरी ही कोणत्या चिपपासून बनलेली आहे. तर ती आहे सिलिकॉन चिपपासून बनलेली आहे. क्वेश्चन नंबर 171 बघा. मेटॅलिक प्लॅटर्सचा वापर डॉट डॉटमध्ये केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो हार्ड डिस्कमध्ये केला जाते. हार्ड डिस्क मेटॅलिक प्लॅटर्सचा वापर हार्ड डिस्कमध्ये केला जातो. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए हार्ड डिस्क. क्वेश्चन नंबर 172 बघा. डॉट डॉट ऑप्शन वापरून आपण शेप्समध्ये कलर भरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो फिल ऑप्शन वापरून आपण शेप्समध्ये कलर भरू शकतो. ऑप्शन बी आपले राईट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 173 बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 173. एक्झिट ऑप्शन डॉट डॉट मेनूमध्ये असते. तर विद्यार्थी मित्रांनो ते आहे फाईल मेनूमध्ये असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते बघा. क्वेश्चन नंबर 174. डॉट डॉट बारवर फाईलचे नाव दर्शवितात. तर टायटल बारवर फाईलचे नाव दर्शवितात विद्यार्थी मित्रांनो. आणि टायटल बार सगळ्यात वर दर्शवली जाते. क्वेश्चन नंबर 175 बघा. लाईनची हाईट 1.5 करण्यासाठी डॉट डॉट की वापरतात. लाईनची हाईट 1.5 करण्यासाठी Ctrl+5 ही की वापरतात विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन बी आपले राईट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 176 बघा. एरियल टाइम्स न्यू रोमन डॉट डॉटची उदाहरणे आहेत असे म्हणता येईल. तर ते फंटची उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एरियल टाइम्स न्यू रोमन ही फंट्सची उदाहरणे आहेत. एरियल टाइम्स न्यू रोमन ही फंट्सची उदाहरणे आहेत असे आपल्याला म्हणता येईल. क्वेश्चन नंबर 177 बघा. एक्सेलमध्ये वेगवेगळ्या गणिती प्रक्रियांसाठी डॉट डॉट ही की वापरता येतात. एक्सेलमध्ये वेगवेगळ्या गणिती प्रक्रियांसाठी आपल्याला वरीलपैकी ही वापरता येतात. तर फॉर्म्युला वापरता येतात विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट करून ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 178 बघा. वर्कशीटमधील प्रत्येक सेलला एक ॲड्रेस असाइन केलेला असतो. चुकी बरोबर आपल्याला सांगायचे आहे. तर हे विधान बरोबर आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 179. फॉर्म्युला टाईप करत असताना डॉट डॉटचा वापर करता येत नाही. तर आपल्याला स्पेसेसचा वापर आपल्याला करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. जसे की फॉर्म्युला टाईप करत असताना आपल्याला स्पेसेसचा वापर करता येत नाही. क्वेश्चन नंबर 180 बघू शकता आपण. क्वेश्चन नंबर 180. नॉट हे डॉट डॉट प्रकारचे फंक्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नॉट हे डॉट डॉट प्रकारचे फंक्शन आहे. आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे मॅच, ऑप्शन बी आहे डेट अँड टाईम, ऑप्शन सी आहे लॉजिकल आणि ऑप्शन डी आहे टेक्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो लॉजिकल, नॉट हे लॉजिकल या प्रकारचे फंक्शन आहे. क्वेश्चन नंबर 181 बघा. क्वेश्चन नंबर 181. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये डॉट डॉट या ऑप्शनचे रूल्स फक्त न्यूमेरिक डेटा करता अप्लाय होतात. तर आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे
टॉप बॉटम रूल्स, ऑप्शन बी आहे कलर स्केल, ऑप्शन सी आहे डेटा बार्स आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व। तर विद्यार्थी मित्रांनो यापैकी सर्व ऑप्शन आपले करेक्ट आन्सर आहे, म्हणजे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये यापैकी सर्व ऑप्शन रूल्स फक्त न्यूमेरिक डेटा करता अप्लाय होतात। क्वेश्चन नंबर 182 बघा, प्रेझेंटेशनमध्ये न्यू प्रेझेंटेशन घेण्यासाठी डॉट डॉट सोडून सर्व आहेत। आपले ऑप्शन आहे क्लिकिंग द न्यू बटन ऑन द फाईल मेनू, ऑप्शन बी आहे क्लिकिंग फाईल न्यू, ऑप्शन सी आहे क्लिकिंग फाईल ओपन आणि ऑप्शन डी आहे प्रेसिंग Ctrl+N। तर आपले ऑप्शन जे आहे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये न्यू प्रेझेंटेशन घेण्यासाठी क्लिकिंग फाईल ओपन सोडून सर्व आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करा, आणि विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।